शुद्ध विजा पोटे फळे रसाळ गोमटे. याच्यासाठीच आजचा तुकोबरायचा अभंग आहे. तुकोबराय या 4 चरणातून समस्त विश्वाला जाग करतात. या 4 चरणाच्या अभंगातून तुकोबराय समस्त सृष्टीला, एका जाती धर्माला पंथाला नाही, समस्त सृष्टीला तुकोबराय बीजाची व्याख्या देतात आणि समस्त सृष्टीला शुद्ध व्हायला सांगतात. हे तुकोबराय आहेत. विठ्ठल शुद्ध कोणाला म्हणायचं आणि अशुद्ध कोणाला म्हणायचं? तुकोबराय सरळ सरळ व्याख्या करू शकले असते की अमुक अमुक माणूस शुद्ध आहे आणि तमुक तमुक माणूस अशुद्ध आहे. पण तुकोबरायांनी तसं केलं नाही. तसं जर केलं असतं तर तुकोबराय श्रेष्ठ ठरले नसते. मग तुकोबरायांनी एक युक्ती अवलंबली. तुम्ही म्हणाल युक्ती कशी करायची? आपलं बघा बाबा, ते फारुळ निष्ठले की आपण काय लावतो त्याला? काय लावतो? हा, काय ठोकतो आपण? काय ठोकतो? पाचर कोण म्हणलं? टाळ्या वाजवा ना मामासाठी एकदा. अरे आपले शब्दच सगळे बंद व्हायलेत ना तुकोबरायच्या गाथेसारखे, बुडवायलेत ना लोक. आता आपला शब्दरचना पण वखर गेला, नांगर गेला, तिफन गेलं, जुपन गेलं. आणि बीज कशातून पेरायचं? बीज पेरायचं कशातून? आपलं चाललंय ना सगळं हळूहळू 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 वाहून. त्यामुळे ते वाहून नाही गेलं पाहिजे. म्हणून आजचा तुकोबरायचा अभंग आहे. विठ्ठल आवताची इडी निष्ठली, फारुळ निष्ठलं, रुमण निष्ठलं की त्याला चाप ठोकावं लागते, पाचर. बरोबर आहे का? तशी तुकोबरायांनी शक्कल लढवली. म्हणले डायरेक्ट जर मनुष्याला म्हणू की शुद्ध आणि अशुद्ध तर लोक माझा दोष करतील. म्हणून तुकोबरांनी बीजाची युक्ती सुचवली आणि शब्दांमध्ये बीजांची गुंफण केली. तुम्ही म्हणाल ते कसं काय महाराज? एका इतीवर जर दाना पडला तर काय होतो मामा? पिवळा पडतो. आणि टिचीवर जर पडला तर लवकर उगवून येतो. मग बीजासाठी सगळ्यात महत्वाचं वातावरण जर कुठलं असेल तर ती माती आहे. आणि ती जर पूरक असेल तर बीज चांगलं उगवून येईल. तसं घरामध्ये जर लेकरांना संस्कार असतील तर ते भिंगरीच्या अड्ड्यावर जाणार नाहीत. हे मी तुम्हाला छाती ठोकपणे तुकोबरायाच्या वतीने सांगतो. त्यामुळे शुद्ध बीज जसं आहे, जर बीजाची आपण काळजी घेतो पेरण्या अगोदर, म्हणून ते चांगलं उगवून येतं. तीच व्याख्या तुकोबरायांनी या अभंगाच्या माध्यमातून या समस्त सृष्टीतल्या लेकरांना वापरली आहे. विठ्ठल